सॅटरडे मॉर्निंग आणि रेयांशला शाळेत पाठवण्याची गडबड. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू आवर न्यू व्लॉग. आजची सुंदर सकाळी फुलांना बघून झाली. रेयांश अजून झोपला होता, तोपर्यंत मी त्याचा डबा वगैरे बाकीचे कामं सगळं आवरले आणि त्याला उठवले. तो ब्रश करत होता आणि त्याचं ब्रश करणं म्हणजे त्याला मिनिमम 15 मिनटं लागतात. तोपर्यंत मी देवाची पूजा वगैरे केले. त्याला खेळत, पाणी सांडत ब्रश करायला आवडतं आणि तो ऐकतही नाही, नको करू म्हणलं तर त्यामुळे मग बराच वेळा होता माझ्याकडे, म्हणून तोपर्यंत बाकीची कामं उरकून घेतली. आणि आज नाश्ता काय नव्हता आणि आप्पे त्याला खायचे नव्हते. डब्यात दिलं होतं आप्पे, पण खाऊन जायचं नव्हतं म्हणून मग दूध दिले त्याच्यासाठी बोर्नव्हिटा देऊन. आणि त्यानंतर मी पण कॉफी पिली त्याच्यासोबत. तो एकटा दूध प्यायला नको म्हणतो, त्याला आवडत नाही खरं तर, पण मी त्याला भीती घालून देत असते. आणि थोडंच पितो तो, ग्लास भरून तर अजिबातच नाही, अर्धा कप दूध पिऊन जातो. आणि परत भूक लागली म्हणल्यानंतर मग एक ॲपल कट करून दिलं होतं, जे की त्याला आवडत नाही, पण आता कधीतरी खातो तो. असं आवडतं फ्रूट म्हणजे त्याला ऑरेंज आवडतं, ॲपल नाही आवडत. कधीतरी दिलं तर खातो. मग लगेच त्याला रेडी केलं स्कूलला जाण्यासाठी, आंघोळ वगैरे घालून. आणि देवाला पाया पडून जाणं त्याचं कंपल्सरी आहे. तिथंच तो 5 मिनिट घालतो, म्हणजे त्याला उशीर करायचं असतं शाळेत जाण्यासाठी. ते एक निमित्त आहे त्याचं. आणि तो म्हणत होतं की मी स्लो मोशनमध्ये चालत येतो आणि तू माझं व्हिडिओ कर, असं त्याचं चाललेलं होतं. म्हणजे काय, जेणेकरून एकंदरीत त्याला लेट करायचं होतं. फुलं बघ, पाणी घातली नाही का कुंड्यांना, झाडांना पाणी घातली नाही का, हे असं काहीतरी त्याचं चालू असतं. नंतर मग आम्ही नाश्ता केलो आणि असा होता त्याचा सुंदर दिवस. थँक्यू फॉर वॉचिंग.